ठरलं. तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नागराज काका प्रियाला फोन करतात. प्रिया म्हणते बोला. तर नागराज काका प्रियाला म्हणतात, प्रिया माझं साक्षीशी बोलणं झालं आहे. साक्षीला महिप्त कुठे आहे याबद्दल काहीच माहीत नाही, कारण साक्षीला त्याचा फोनही आला नाही. तर प्रिया म्हणते, तुमची ती साक्षी आहे ना, ती जगाच्या पाठी आहे आणि ही प्रिया जगाच्या पुढे आहे. तर आता नागराज काका म्हणतात, स्वतःला ओवाळून झालं असेल तर नक्की काय घडलंय हे सांगशील का? तर प्रिया म्हणते, हो, कारण महिप शिकरे आपला अंदाज होता त्याप्रमाणे तुळजापुरातच आहे आणि त्याची मी खात्री करून घेतली आहे. तर महिप शिकरे म्हणतात, काय अगं मग अडवायचं ना? तर प्रिया म्हणते, अडवायला ते काही मला रस्त्यात सापडले नाहीयेत. मी फक्त खात्री करून घेतली आहे, कारण ज्या लग्नघरात मी आली आहे त्याच लग्नघरात महिप शिकरे लपून बसला आहे. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नागेश्वर घोरपडे यांच्या घरी आहे. आता हे ऐकल्यानंतर नागराज काका खुश होतात आणि म्हणू लागतात, अगही, तर आपल्याला लॉटरीच लागली आहे. तर प्रिया म्हणते, लॉटरी तर लागली आहे, पण हे लॉटरीच तिकीट मी एकटी फाडणार नाही, कारण यामध्ये बॉम्बही असू शकतो. त्यामुळे यासाठी तुम्हाला इथे यावंच लागेल. नागराज काका म्हणतात, अगं तू डोक्यावर पडलीयस का? मी तिथे कसा येणार सांग ना, कारण तिथे सायली, अर्जुन आणि कल्पना वहिनीही आहेत आणि त्यांनी जर मला पाहिलं तर. प्रिया म्हणते, मग आता काय करायचं? जाऊन देत का महिप्त शिकरेना? तो जर इथून बाहेर पडला आणि कोणाला सापडला तर काय होणार हे तर तुम्हाला माहीतच आहे. तुम्ही किल्लेदारांना मारायची सुपारी दिली होती हे अख्ख्या जगाला कळणार आहे. मग बसा खडी खोडत. तर नागराज काका म्हणतात, अगं जरा हळू बोल, लग्न घरात आहेस तू. प्रिया म्हणते, मला तेवढं कळते आणि मी बाहेर येऊनच बोलते, पण तुम्ही आता काय करणार आहात ते मला सांगा. जाऊ द्यायचं का महिप्त शिकरेला? तर आता नागराज काका म्हणतात, नाही, मी तिथे येतोय, पण आता पुढे तू काय ठरवलेस? त्या महिप्तच काय करायचं आहे? तर प्रिया म्हणते, माझ्याकडे एक प्लॅन आहे. असं म्हणत प्रिया तिच्या डोक्यातील प्लॅन आता नागराज काकांना सांगू लागते. आता प्रियाचा प्लॅन ऐकल्यानंतर नागराज काका प्रियाला म्हणतात, हा थोडा रिस्की प्लॅन आहे असं नाही का वाटत तुला? प्रिया म्हणते, वाटत नाही, हा कन्फर्म रिस्कीच प्लॅन आहे. पण हे सोडून तुमच्याकडे काही दुसरा प्लॅन आहे का? असेल तर सांगा आम्हाला. आता मात्र नागराज काकांचा नाईलाज होतो आणि प्रियाच्या या प्लॅनसाठी नागराज काका तयार होतात आणि म्हणतात, आता तरी माझ्याकडे कुठलाच प्लॅन नाही, त्यामुळे आपण हाच प्लॅन वर्क करायचा आहे. तर प्रिया नागराज काकांना म्हणते, मग नाहीये ना तुमच्याकडे कोणताही प्लॅन? मग आता तुम्हाला जर तुमची मान वाचवायची असेल ना, तर इथे या, आपण लगेच कामाला लागू. असं म्हणत प्रिया फोन ठेवते. आता नागराज काकांना मात्र काय करावं काहीच कळत नसतं. आता बाबू सामर्थ्य बंगल्यासमोरच आलेला असतो आणि आताच यावेळी ढोलताशांचा आवाज येतो. त्यावेळी सायली बाहेर येऊन पाहते तर बाबू दारासमोरच उभा असतो. आता बाबूला पाहिल्यानंतर सायलीला ते क्षण आठवतात ज्यावेळी सायलीने लग्न अगोदर बाबूला हॉस्पिटलमध्ये मदत केलेली असते, त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केलेले असतात. आता सायली बाबूला ओळखते आणि बाबू असा आवाज येत म्हणते, हे कसं शक्य आहे? तर त्याचवेळी बाबूचेही लक्ष सायलीकडे पडतो. आता बाबूनेही सायलीला ओळखलेलं असतं. आपल्याला हॉस्पिटलमध्ये मदत करणारी हीच मुलगी आहे हे बाबूच्या लक्षात येतं. आता सायली बाबूजवळ बोट दाखवत म्हणते, बाबू थांब. परंतु आता बाबू घाबरतो आणि तिथून पळून जातो. परंतु काही करून बाबूबाला शोधायचं असतं आणि म्हणूनच सायली अर्जुनलाही काही न सांगता बाबूच्या मागे मागे पळत जाते. तर दुसरीकडे अर्जुन लग्न मंडपातच असतो, परंतु ज्यावेळी तो बाजूला पाहतो तर तिथे सायली नसते आणि म्हणूनच अर्जुन सायली कुठे गेली आहे हे पाहण्यासाठी बाहेर येतो. अर्जुन सायलीला आवाज देऊ लागतो, परंतु अर्जुनला सायली कुठेच दिसत नसते आणि म्हणूनच अर्जुन इकडे तिकडे पाहतो. त्यावेळी सायली एका दिशेने जात असताना अर्जुनला दिसते आणि म्हणूनच अर्जुन म्हणतो, सायली इकडे कुठे जात आहे? आता अर्जुनही सायलीच्या मागे मागे जाऊ लागतो.
तर दुसरीकडे पाहायला मिळतं प्रिया इथे लग्न मंडपात बसून असते आणि त्याचवेळी प्रियाला फोन आलेला असतो. इकडे कल्पना ताई वासंती काकूंशी बोलत असतात, तर इकडे प्रिया फोन पाहते तर प्रियाला नागराज काकांचा फोन आलेला असतो आणि म्हणूनच प्रिया बाजूला येते आणि फोन उचलते. नागराज काका प्रियाला म्हणतात, कुठे आहेस तू? मी इथे आलो आहे. तर प्रिया म्हणते, इथे म्हणजे कुठे? तर नागराज काका म्हणतात, बंगल्याच्या बाहेर आलो आहे. मी जर आत आलो ना तर सायली आणि अर्जुन मला पाहतील तर. रिया म्हणते, नाही नाही, तुम्ही आत येऊ नका, मीच तिथे येते. असं म्हणत आता प्रिया नागराज काकांना बाहेरच थांबायला सांगते. आता प्रिया नागराज काकांना भेटण्यासाठी बाहेर येते. नागराज काका म्हणतात, कुठे आहे तो? महिप्त इथेच आहे का लग्नघरात? तर प्रिया म्हणते, नाही नाही, ते समोर आउट हाऊस दिसतंय ना त्यामध्ये आहे. तर नागराज काका म्हणतात, चल आता काही करून आपण त्याच्या समोर जायचंच. प्रिया म्हणते, तुम्ही काय बोलताय? तुमचं तुम्हाला तरी कळते का? हो, मी पुढे जाते, तुम्ही मागून या, कारण आपण जर एकत्रच गेलो तर कोणाच्या तरी नजरेत येऊ शकतो. तर नागराज काका म्हणतात, बरोबर आहे, तुझं तू जा पुढे, मी येतो. असं म्हणत ते प्रियाला पुढे जायला सांगतात. आता प्रिया आउट हाऊसच्या दिशेने आलेली असते. प्रिया पाहते तर दरवाजाला लॉक असतं. प्रिया नागराज काकांना बोलावून घेते आणि म्हणू लागते, महिप्त शिखरे इथेच आहे. तर आता नागराज काका म्हणतात, अग पण इथे तर लॉक आहे, म्हणजे महिप्त पळून गेलाय वाटतं. प्रिया म्हणते, नाही, हे सगळं काही नागेश्वर काकानेच केलं आहे, म्हणजे काही झालं तरी महिप्त शिखरे कोणाला सापडू नयेत म्हणून त्यांच्या मित्राने त्यांना मदत केली आहे. नागराज काका म्हणतात, म्हणजे आता आपल्याला हे कुलूप तोडावं लागेल. तर प्रिया म्हणते की हो, त्याशिवाय आपल्याकडे दुसरा कुठला पर्यायच नाहीये. असं म्हणत प्रिया आता दगड घेऊन येते आणि नागराज काकांच्या हातात देत म्हणते, हे घ्या आणि ते कुलूप फोडा. आता नागराज काका एक घाव करतात, परंतु त्याचवेळी प्रिया म्हणते, अहो हळू केवढा तो आवाज? अहो इथे कोणी असेल ना तर कोणालाही संशय येईल. तुम्हाला हळू आवाजात करता येत नाही का? तर नागराज काका म्हणतात, अगं अजूनपर्यंत दगडाला सायनर लावायची टेक्नॉलॉजी आली नाहीये. तर प्रिया म्हणते, त्याला टेक्नॉलॉजीची गरज नाहीये, बुद्धीचा वापर करा. तुमच्याकडे रुमाल आहे? नागराज काका म्हणतात, त्याचं काय? तर प्रिया म्हणते, द्या इकडे. असं म्हणत प्रिया आता त्या दगडाला रुमाल गुंडाळते आणि त्यानंतर नागराज काकांना म्हणते, आता खोडा, आता आवाज कमी येईल. नागराज काका म्हणतात, शुअर? प्रिया म्हणते, हो, मी खरं सांगते, तुम्ही खोडा. तर असं म्हणत आता नागराज काका ते लॉक फोडतात आणि हळुवारपणे आतमध्ये पाहतात, परंतु त्यांना कोणीच दिसत नाही. तर प्रिया आणि नागराज काका रूममध्ये मध्ये जातात. तर प्रिया म्हणू लागते, त्या महिप्तला इथेच लपवलं होतं आणि मी पाहिलं आहे, पण आता कुठे गेलाय तो? आणि त्याचवेळी महिप्त शिगरे मागून येतात आणि प्रियाची मान पकडत म्हणतात, आता ही चिव चिव करणारी चिचुंदरी ही सापडली आणि ड्राव ड्राव करणारा हा बेडूकही सापडला. काय नागराज शेठ? असं म्हणत आता महिप्त शिखरेने नागराज काकांवर गण रोखलेली असते. महिप्त शिखरेना या दोघांच्याही खूप राग आलेला असतो. आता महिप्त शिखरेने पिस्तल रोखल्यामुळे नागराज काका घाबरून गेलेले असतात. नागराज काका म्हणतात, महिप्त ते पिस्तूल खाली कर. अरे आम्हाला तुझी काळजी वाटली आणि म्हणूनच आम्ही तुला शोधत शोधत इथपर्यंत आलो आहोत. तर महिप्त शिखरे म्हणतात, मला जंगलात एकटंच सोडून गेला होता ना, तिथे कुठे गेली होती? तुमची काळजी तेव्हा नाही का माझी काळजी वाटली? असं म्हणत महिप्त शिखरे त्यांच्यावर खूप चिडलेले असतात. तर नागराज काका म्हणतात, नाही नाही, तुझा काहीतरी गैरसमज होतोय महिप्त. अरे मी तुझ्या मागोमाग तिथपर्यंत आलो होतो आणि तू पुढे निघून गेलास, पण तुझ्या मागोमाग ज्यावेळी मी आलो ना त्यावेळी एका खडखड्ड्यात माझा पाय पडला आणि तिथेच माझा पाय मुरगळला आणि तिथेच मला थांबावं लागलं. तिथेच मी लपून राहिलो, परंतु त्याचवेळी तिथे अर्जुन आला आणि म्हणूनच मला तिथे लपून राहावं लागलं. तर महिपा शिखरे म्हणतात, कसं आहे ना नागराज शेठ,
तुमच्यावर बेतलं ना की तुम्ही मला फासावर चढवाल, पण मी आता ते होऊच देणार नाही, कारण त्या अगोदरच मी बोबामूम करणार. तुम्ही या सगळ्यामध्ये होता हे मी सांगणार आणि तुम्हालाही फासावर चढवणार आणि या बबलीलाही. तर प्रिया म्हणू लागते, नाही, तुम्ही असं काहीही करणार नाहीत, कारण तुम्ही आमचे शत्रू नाही आहात, आपली एक टीम आहे, विसरलात का तुम्ही, असं म्हणत प्रिया त्यांना विनवणी करत असते. परंतु महिप्त शिकरेनी चांगल्याच प्रियाच्या झिंजा उपटलेल्या असतात. तर महिप शिकरे प्रियाला म्हणतात, अगं तू तर या दुनियेचे शत्रू आहेस, तुला ते पनवेल पुरलं नाही आणि म्हणून तू या तुळजापुरात येऊन काड्या केल्या आहेस का, आणि तुला काय वाटलं मला काहीच माहीत नसणार, काहीच कळणार नाही, पण सगळं काही मला कळालं आहे, असं म्हणत आता महिपा शिकरे प्रियाला म्हणतात, जी स्वतःच्या आईबापाची झाली नाही ती माझी काय होणार आहे, आणि तुझ्यावर काय का मी भरोसा ठेवणार आहे नाही, आता तर तुझ्यावर मी विश्वासच ठेवू शकत नाही, असं म्हणत महिप्त शिकरे राग व्यक्त करत असतात. त्यांना प्रियाचा आणि नागराज काकांचा खूप राग आलेला असतो. तर नागराज काका महिप्त शिकरेंना म्हणतात, अरे महिप्त, तुझा माझ्यावर तरी विश्वास आहे ना, अरे माझ्यावर विश्वास ठेव, मी तर तुझ यासोबत पहिल्यापासूनच आहे. तर महिप्त शिकरे म्हणतात, नागराज शेठ कसा आहे ना, आता तर माझा कोणावरही विश्वास नाही आणि मी कोणावर विश्वास ठेवणारही नाही. आता महिप्त शिकरे नागराज काकांना मारणार, परंतु त्याचवेळी आता नागराज काका महिप्त शिकरे यांच्या हातातील पिस्तूल खेचून घेण्याचा प्रयत्न करत असतात. दोघांमध्येही झटापट चालू असते आणि त्याचवेळी महिप्त शिकच्या हातून कोळी झाडली ते, परंतु ती भिंतीवरच्या पोस्टरवर लागते. इकडे मात्र प्रिया आणि नागराज काका पूर्णपणे घाबरून गेलेले असतात आणि तीच संधी घेत महिपा शिकरे तिथून स्वतःची सुटका करून निघून जातात. आता प्रिया आणि नागराज काका त्यांच्या मागे मागे त्यांना शोधण्यासाठी पकडण्यासाठी जात असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, बाबूला शोधण्यासाठी सायली ही बाबूच्या मागे मागे आलेली असते. आता अर्जुनही सायलीच्या मागे मागे येतो. सायलीला आवाज देत म्हणतो, सायली, अगं इथे कुठे निघालीस तू, सायली म्हणते, बाबू. अर्जुन म्हणतो, काय? तर सायली म्हणते की हो, आता मला बाबू दिसला होता आणि तोही वेगळ्या वेशात स्वतःच्याच पाठीवर चाबूक मारून घेत होता आणि त्याने मलाही पाहिलं. एक क्षण तो तिथे थांबला आणि त्यानंतर तो तिथून गायब झाला आणि मी त्यालाच शोधत आहे. आता हे सगळं काही ऐकल्यानंतर अर्जुनला धक्काच बसतो. सायली म्हणते, हो, माझ यावर विश्वास ठेवा, मी त्या बाबूला पाहिलं आहे. अर्जुन सायलीला म्हणतो, बाबू हा सिनियरच्या केस मधला सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे आता तो आपल्या हातून निसटून चालणार नाही, आपल्याला त्याला शोधावंच लागेल. सायली, तो आता कुठे गेला आहे? सायली म्हणते, इथूनच कुठेतरी गेला आहे. अर्जुन म्हणतो, चल, आपल्याला त्याला शोधावंच लागेल, असं म्हणत आता सायली सोबत अर्जुनही बाबूच्या मागावर असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता महिप्त शिकरे स्वतःची सुटका करून घेण्यासाठी तिथून पळतात. आता बाहेर येताच महिप्त शिकरे म्हणतात, इथून जाण्यात काहीच अर्थ नाही, कारण लग्नासाठी जमलेली सर्वजण तिथेच असतील आणि तिथे कोणीही मला पाहू शकतं, आणि म्हणूनच महिप शिकरे दुसऱ्या रस्त्याने जायचं ठरवतात. महिप्त शिकरे म्हणतात, आता इथून बाहेर पडायचं आणि आपल्या माणसाला रस्त्याच्या पलीकडेच गाडी आणायला सांगायची, असं म्हणत महिप शिकरे आता नागराज काका आणि प्रिया यांच्यापासून सुटका करून घेत पळत असतात. तर प्रिया आणि नागराज काका त्यांच्या मागावर असतात. नागराज काका बाहेर येतात आणि म्हणतात, इथूनच गेला असेल तो, असं म्हणत ते धावत पळत त्यांच्या मागून येऊ लागतात. इकडे महिप्त शिकरे जंगलाच्या रस्त्याने येत असतात. तर नागराज काका त्यांच्या मागावरच असतात. आता महिप्त शिखरे जंगलात लपून राहतात. नागराज काका आणि प्रिया त्यांना शोधत असतात, परंतु काहीही केल्या महिप्त शिखरे मात्र त्यांच्या हाती लागत नाही. तर प्रिया म्हणू लागते, कुठे गेला असेल हा महिप्त, मला असं वाटतं की हातातून निसटला आहे. तर नागराज काका म्हणतात, शुभ बोलता येत नसेल ना तर बोलू नको, तोंड बंद ठेव. प्रिया म्हणते, हो का, मग
तुमच्यात जर एवढी धमक होती तर तुम्ही त्यांना खोलीतच का नाही थांबवलं? तुमच्यात तेवढी धमक नव्हती का तुम्हाला एका माणसालाही आवडता आलं नाही का? तर आता नागराज काका म्हणू लागतात, तुला कळतंय का त्याच्या हातात पिस्तूल होतं, पिस्तूल, आणि म्हणूनच मला त्याला अडवता आलं नाही. पण मला सांग प्रिया, तुझ्यात जर एवढी धमक होती तर तू का नाही अडवलंस का? फक्त तोंडाची बडबडच करतेस. प्रिया म्हणते, आता मलाला टोमणे मारण्यात किंवा मला बोलण्यात वेळ घालवू नका, कारण काही झालं तरी आपल्याला त्या माणसाला शोधावं लागेल, कारण तो माणूस सापडला तर तुम्ही फासावर जाणार हे विसरू नका. नागराज काका म्हणतात, हो ना, मग आपण शोधणार आहोत, पण तुझ्या तोंडाचा पट्टा बंद ठेव. तुझ्या तोंडाला चिकटपट्टी लाव, म्हणजे आपण त्या महिप्तला शोधू शकतो. असं म्हणत आता नागराज काका आणि प्रिया पुन्हा एकदा महिप्त शिकरेना शोधायला सुरुवात करतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायली आणि अर्जुन आता बाबूलाला शोधण्यासाठी सगळीकडे फिरत असतात. आता सायली आणि अर्जुन एका ठिकाणी येतात, परंतु अजूनपर्यंत बाबू काही सापडलेला नसतो आणि म्हणूनच अर्जुन म्हणतो, कुठे गेला असेल? सायली म्हणते, काहीच कळत नाहीये. आता सायलीला ते सर्वक्षण आठवतात ज्यावेळी बाबू सायलीच्या समोर आलेला असतो आणि सायलीने आवाज दिला, त्यावेळी बाबू सायलीकडे पाहतो, परंतु त्यानंतर नजर चुकवत बाबू तिथून पळ काढतो. हे सगळं काही सायलीला आठवत असतं. अर्जुन म्हणतो, काही करून त्याला शोधावंच लागेल, परंतु कुठे गेलाय काहीच कळत नाहीये. आणि त्याचवेळी बाबू समोरूनच जातो आणि हे दृश्य अर्जुनने पाहिलेलं असतं. आता सायली अर्जुनपासून सुटका करून घेण्यासाठी बाबू तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करत असतो. तर त्याचवेळी अर्जुनने बाबूला पाहिलेलं असतं. अर्जुन सायलीला म्हणतो की तो बघ बाबू, असं म्हणत आता सायली आणि अर्जुन दोघेही बाबूच्या मागावर पळत असतात. परंतु धावत असताना सायलीचा पाय अडखळतो, तर अर्जुन तिला सावरतो आणि त्यानंतर पुन्हा एकदा दोघेही बाबूला शोधण्यासाठी धावत असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं महिप्त शिखरे इकडे नागराज काका आणि प्रिया या दोघांपासून आपली सुटका करून घेण्यासाठी पळत असतात. आता ज्या ठिकाणाहून महिप्त शिखरे गेलेले असतात, आता त्याच ठिकाणी सायली अर्जुन आलेले असतात. आता सायली अर्जुन दुसऱ्या रस्त्याने बाबूला शोधण्यासाठी जातात. तर त्याचवेळी सायली आणि अर्जुन ज्या ठिकाणी उभे असतात त्याच ठिकाणी प्रिया आणि नागराज काका आलेले असतात. आता ते महिपा शिकरीला शोधण्यासाठी दुसऱ्या रस्त्याने निघून जातात आणि इथेच सगळ्यांची एकमेकांना चुकामुक होते. सर्वजण आपापल्या शोधात असतात. इकडे सायली अर्जुन बाबूला शोधत असतात, तर इकडे नागराज काका आणि प्रिया महिपा शिकलेना शोधत असतात. तर बाबू आता अर्जुन आणि सायलीपासून स्वतःची सूट करून घेत तिथून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असतो आणि पुन्हा ज्या ठिकाणी सायली अर्जुन आलेले असतात त्याच ठिकाणी बाबू आलेला असतो. आता महिपा शिखरे जीवाच्या आगांताने स्वतःची सुटका करून घेण्यासाठी पळत असतात. परंतु त्याचवेळी सायली अर्जुन समोरच्या रस्त्याने येत असतात. आता महिपा शिखरे स्वतःला वाचवण्यासाठी त्या घराच्या आडोशाला लपून राहतात. सायली अर्जुन दुसऱ्या रस्त्याने बाबूला शोधण्यासाठी जातात आणि त्याच संधीचा फायदा घेत आता महिपा शिखरे तिथून निसतात. आणि हे सगळं आहे आता नागराज काकानी आणि प्रियाने पाहिलेलं असतं. नागराज काका प्रियाला म्हणतात, तो बघ इथूनच जात आहे. तर प्रिया म्हणते, आपलं काय ठरलं हे लक्षात आहे? नागराज काका म्हणतात, हो का बाई? असं म्हणत आता नागराज काका आणि प्रिया महिप्त शिखरेना पकडण्यासाठी त्यांच्या मागावर असतात. आता ते तिथून निसतात. तर त्याचवेळी त्या ठिकाणी सायली अर्जुन येतात. आता प्रत्येक वेळी सर्वजण समोरासमोर येऊनही प्रत्येकाची चुकामुक होत असते. तर इकडे महिप्त शिखरे स्वतःची सुटका करून घेण्यासाठी आता आपल्या माणसाला फोन करतात आणि म्हणू लागतात, मी दुसऱ्या बाजूने बाहेर आलो आहे, त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही रस्त्याच्या पलीकडे गाडी घेऊन उभे रहा, मी आलोच. असं म्हणत महिप्त शिखरे जाणार. परंतु त्याचवेळी तिथे असणाऱ्या वस्तूंना महिप्त शिखरेचा धक्का लागतो आणि त्या वस्तू खाली पडतात. हा आवाज सायली
अर्जुनच्या काने पडतो. अर्जुन म्हणतो, तिथून आवाज आला आहे. चल, कदाचित तो तिथेच असेल. आणि म्हणूनच सायली अर्जुन बाबूला शोधण्यासाठी महीप शिकरे ज्या ठिकाणी असतात तिथे आलेले असतात. आता महीप शिकरे तिथूनही स्वतःची सुटका करून घेत निसटून जातात. तर इकडे सायली अर्जुन त्याच ठिकाणी येतात आणि त्याचवेळी पोत्राची त्या कापडाची चिंदी सायलीच्या हाती लागते. सायली म्हणू लागते, हे तर बाबूच्या कपड्यात होतं, म्हणजेच तो इथेच कुठेतरी असेल असं म्हणत सायली अर्जुन पुढे शोधत शोधत येतात. तर इकडे बाबू पडत असताना त्याचा तोल जातो आणि तो खाली पडतो आणि त्यावेळी बाबूला खूप जास्त लागलेलं असतं आणि त्यामुळे त्याला उठताही येत नसतं. बाबू स्वतःला वाचवण्यासाठी तिथे असणाऱ्या एका विहिरीच्या मागे लपून राहतो. सायली अर्जुन त्या ठिकाणी येतात तर सायलीला पुन्हा एकदा तिथे चाबूक दिसतो. सायली म्हणू लागते, चाबूक हा तर बाबूच्या हातात होता. अर्जुन म्हणतो, याचाच अर्थ तू इथेच कुठेतरी लपला असेल. तू त्या साईडने बघ, मी इथून बघेन असं म्हणत सायली अर्जुन आता बाबू ज्या ठिकाणी असतो त्या दोन्ही साईडने बघायला सुरुवात करतात. आता सायलीने बाबूला पाहिलेलं असतं. सायली म्हणते, बाबू. आता मात्र बाबू पुन्हा एकदा पळण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्याचवेळी सायलीच्या हातात असणारा चाबू सायली बाबूच्या पायात अडकवते आणि त्याला चांगलंच खेचते. आता मात्र बाबू देवीच्या मंदिरासमोर येऊन पडलेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं महिप्त शिकेंची माणस. महिप्त शिकरेंनी सांगितल्याप्रमाणे गाडी घेऊन आलेले असतात. आता महिप्त शिकरे गाडीच्या दिशेने जाणार, परंतु त्याचवेळी प्रिया त्यांच्या समोर येते आणि म्हणू लागते, महिप्स सर, कुठे निघालात? तर आता महिप शिकरे प्रियाला म्हणतात, तुझी इतकी हिंमत, तू माझ्या मागे मागे इथपर्यंत आलीस? तर प्रिया म्हणते, कसं आहे ना महिप्स सर, तुम्ही जिथे तिथे मी असणार, कारण आता तुम्हाला सावरणार कोण आहे? मीच तर आहे. तुमची ती लाडकी लेक ती तर देवाघरी गेली आहे. मग आता कोण? मीच आहे ना तुमच्यासोबत. तर आता महिपा शिकरे म्हणतात, एक मिनिट, माझ्या मुलीबद्दल तू काहीही बोलायचं नाही. ती जिथे कुठे असेल ना तिथे सुखात असेल, पण तुला तिच्याबद्दल बोलायचा अधिकार नाही. आता तर मी तुला सोडतच नाही असं म्हणत महिपा शिकरे आता प्रियाचा गळा आवळतात. परंतु त्याचवेळी आता नागराज काका मागून येतात आणि महिप शिकरेच्या डोक्यात खूप जोरात वार करतात. आता महिपा शिकरे तिथेच बेशुद्ध होतात. महिप्त शिकरेना आता नागराज काका आणि प्रिया तिथून घेऊन जातात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायलीने आता इकडे बाबूला देवी आईच्या मंदिरासमोरच आणलेलं असतं. आता अर्जुन बाबूला पकडतो आणि म्हणतो, बाबू बोल, आता खरं बोलायची वेळ आली आहे. तर बाबू अर्जुनला म्हणतो, प्लीज मला सोडा. तर अर्जुन म्हणतो, असं कसं सोडणार? तुलाच पकडण्यासाठी एवढी मेहनत घेतली आहे आणि तुला असंच सोडणार? तर सायली म्हणते, किल्लेदारांच्या अपघाताशी तुझाच संबंध आहे ना? तर अर्जुन म्हणतो, 22 वर्षांपूर्वी किल्लेदार कुटुंबाचा अपघात तूच घडून आणला होतास ना? तूच ट्रक चालवत होतास. आता मात्र सायलीला अस्वस्थ वाटत असतं. सायलीला ते सर्व दृश्य तिच्या डोळ्यासमोर येत असतं. सायली भानावर येते. अर्जुन विचारतो, काय झालंय सायली? सायली म्हणते, काही नाही. सायली मनाशीच म्हणते, या अपघाताचा विषय काढल्यानंतर मला का त्रास होतोय? माझा का या सगळं याशी संबंध वाटतोय मला? आता सायलीला या सगळ्यामुळे खूप त्रास होत असतो, परंतु सायली स्वतःला सावरते. अर्जुन म्हणतो, बोल बाबू, तुला बोलावंच लागेल आणि आता तुझी सुटका नाही. तूच आहेस ना? तू बाबू. परंतु बाबू काहीच बोलत नाही. अर्जुन बाबूला मारणार. तर सायली अर्जुनला म्हणते, थांबा. सायली बाबूला म्हणते, तुला जर तुझा जीव वाचवायचा असेल, तुला जर इथून तुझी सुटका करून घ्यायची असेल, तर तुला खरं बोलावंच लागेल. बाबू बोल बाबू. परंतु बाबू काहीच बोलत नसतो. अर्जुन चिडतो आणि म्हणतो, बोल. तर बाबू म्हणतो, सांगतो, सगळं काही सांगतो. आणि आता बाबू सत्य सांगायला तयार झालेला असतो. बाबू अर्जुनला म्हणतो की हो, 22 वर्षापूर्वी हा अपघात मीच घडवून आणला होता. तर ती गाडी मीच चालवत होतो. आता हे ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो, पण का? कशासाठी?
तर सायली म्हणते, पण तू 2 वर्षापूर्वीच मेला होतास ना. तर आता बाबू म्हणू लागतो, नाही, मला ते करावं लागलं. तर आता अर्जुन म्हणतो, म्हणजे तू मरणाच नाटक केलं होच. तर बाबू म्हणतो, नाही, खरं तर महिपा शिकरे मला मारायला आला होता. आणि त्यानंतर घडलेला सर्व प्रसंग आता बाबू सायली अर्जुनला सांगू लागतो. ज्यावेळी महिप शिकरे बाबूला मारायला आला होता त्यावेळी बाबूने मरण्याचं नाटक केलं होतं. परंतु महिप शिकरे तिथून गेल्यानंतर बाबूला त्रास होऊ लागलेला असतो आणि त्याचवेळी डॉक्टर आणि नर्सने त्याचा जीव वाचवलेला असतो. बाबू म्हणू लागतो, देवासाप्रमाणेच डॉक्टर आणि नर्स त्या ठिकाणी आलेत आणि माझा जीव वाचवला आणि त्यानंतर माझ्या जीवात जीव आला. तसं मी तिथून पळालो आणि थेट तुळजापुरात आलो, कारण आतापर्यंत जी पाप केलीत ती धुवून निघण्यासाठी मला इथे तुळजापुरात यावं लागलं. आणि आल्यापासून मी इथे देवी आईची सेवा करत आहे. आता हे ऐकल्यानंतर अर्जुन बाबूला म्हणतो, अशी देवी आईची सेवा करून केलेली पाप धुवून निघत नसतात. त्यासाठी तुला आता सत्य सर्वांनाच सांगावं लागेल. चल बाबू, पोलीस स्टेशनला चल. बाबू म्हणतो, नाही साहेब, मला पोलीस स्टेशनला घेऊन जाऊ नका. तर मी शिक्षेला घाबरत नाहीये, परंतु मी जिवंत आहे हे जर महिप्त शिकरेला कळालं तर तो मला जिवंत सोडणार नाही आणि म्हणूनच मी तुमच्यासोबत नाही येऊ शकत. अर्जुन म्हणतो, नाही, कळणार काही झालं तरी तुझ्याबद्दल महिप्त शिखरेला काहीही मी कळणार नाही, पण आता तुला माझ्यासोबत यावंच लागेल. बोल, तू करशील ना माझी मदत? तर बाबू होकार देतो. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, अर्जुन बाबूला विचारतो की 22 वर्षापूर्वी हा अपघात तूच घडून आणला होतास ना महिप्त शिकरेनेच तुला सुपारी दिली होती ना? तर आता बाबू म्हणतो की हो, 22 वर्षापूर्वी हा अपघात मीच घडून आणला होता आणि महिप्त शिकरेनेच मला सुपारी दिली होती. परंतु यामध्ये फक्त एकट्या महिपात शिकरेचा हात नाहीये, कारण खरं तर ही सुपारी महिप्त शिकरेला किल्लेदारांना मारण्यासाठी दुसऱ्याच कोणीतरी दिली होती. तर अर्जुन म्हणतो, त्या व्यक्तीला तू ओळखतोस का? आणि ती व्यक्ती जर तुझ्या समोर आली तर त्या व्यक्तीला तू ओळखू शकशील का? आता बाबू शांतच होतो. तर आता बाबू नागराज काकांना ओळखू शकेल का? नागराज काकांच सत्य सायली अर्जुनला कळेल का? अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहेत. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.